मी जो विश्वास दाखवला आहे विकासासाठी आम्ही सार्थ ठरवू. नवनिर्वाचित सरपंच पदाची निवडणूक झाली आणि आजच्या या निवडणुकीमध्ये सखाराम विठ्ठल पाटील उर्फ मोठा भाऊ हे बहुमताने किंवा बिनविरोध सर्वांच्या संमतीने सर्वांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सहकार्याने आज बिनविरोध निवडून आले. गावाच्या विकासासाठी सर्व गाव याच्यापुढे कटिबद्ध राहील आणि ज्या पद्धतीने गोंदूर गाव हे आदर्श सांसद ग्राम म्हणून जिल्ह्यामध्ये त्याचं नावलौकिक आहे आणि हा नावलौकिक जास्तीत जास्त वाढवण्यासाठी गावाचा एकोपा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक सगळ्या पद्धतीने भरभराटी कशी होईल यासाठी सर्व गावकरी मिळून एकमेकांच्या सहकार्याने सरपंचांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील असं मी सरपंचांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो. आणि आजच्या दिवशी येणाऱ्या नूतन वर्षासाठी पूर्ण ग्रामस्थांना धुळे जिल्हावासियांना आम्ही गोंदूर ग्रामपंचायतीतर्फे अधिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य गोंदूर. आज दिनांक 31 डिसेंबर 2016 रोजी सरपंच पदाची निवडणूक निर्णय अधिकारी विजू नाना तसेच त्यांचे सहकारी ग्रामसेवक असतील तळाट्याप असतील यांच्या अध्यक्षतेखाली आज सरपंच पदाची गोंदूर येथे निवडणूक पार पाडण्यात आली आणि त्यासाठी बिनविरोध म्हणून श्री सखाराम विठ्ठल पाटील मोठा भाऊ यांची निवड झाली त्यांची. त्यासाठी त्यांना सर्व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्या सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले आणि यापुढे गोंदूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू आणि तसेच गावाचे शैक्षणिक असतील आरोग्य असेल आणि सामाजिक असतील आणि आपलं स्वच्छ भारत मिशनचे जे सर्व काही कार्यक्रम असतील ते आपण चांगल्या पद्धतीने या गोंदूर गावात कार्यक्रम राबवण्यात येतील आणि सर्व गावाचा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळाला. सर्व आज जे गोंदूर गावामध्ये आज आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आम्ही सर्व सामील आहोत. तसेच पुढील वर्ष हे 2017 वर्ष हे पुढील सर्व ग्रामस्थांना जावं ही आमच्या नवीन सरपंच यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. या ठिकाणी माझी